म्हणजे एक्झाम्पल पॉलिमर छोटा चॅप्टर असा करून टाकायचा ना खतरनाकच्या आईला, तर पॉलिमर मधलं काय बी होतं आपल्याला आलंच पाहिजे. अरे 4-5 मार्क भेटत ना आपल्याला, एक 6-7 मार्काचा वेटेज आहे. घे ना बायोमॉलिक्युल्स, कर ना बायोमॉलिक्युल्स मधलं काय पाहिजे ते करून टाक. बायोमॉलिक्युल्स मधलं 6-7 मार्क्स ते पण फिक्स. परत कर ना वाटलं सर, घे ना सॉलिड स्टेट 4 मार्क फिक्स. अरे मग असं फिक्स करत जा. जर तुम्ही सांगितलं सर, ते आता आमच्या सरांनी सांगितलं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला 8 मार्काचं वेटेज आहे, तर मी आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री पहिला करतो. तू इलेक्ट्रोकेमिस्ट्री करायला बसला ना भावा, तुझी एक्झाम जवळ येईल, तो एकच चॅप्टर करत बसेल. मग बाकीचे चॅप्टर्सला काय घोडा लावून टाकणार काय? असं नकोय. तर आपल्याला काय करायचंय पोरांनो, लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यात पहिलं छोट्या आणि सिंपल टॉपिक्सवरून आपल्याला स्टार्ट करायचंय. डायरेक्टली हार्ड चॅप्टरवर गेले ना मग तुम्हाला काही होणार नाही. वेटेज बघून तर अभ्यास करू पण नका. छोटे चॅप्टर्स पहिले आणि सिंपल चॅप्टर्स हे करायला जा. 100% 70 पैकी 30 मार्क पहिले तुम्हाला भेटून जातील. हा मग ते झालं, मग डिफिकल्टी लेवल वाढवा, मग मोठे मोठे चॅप्टर्स करायला घ्या. पण शक्यतो सिंपल टॉपिक वरून करा असं मी सांगेल. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आपली व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.